आज आपण वाघोली या ठिकाणी ब्लीथ आयकॉन हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हा जयंती सोहळा साजरा करीत आहोत। या जयंती सोहळ्यासाठी अतिशय उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला असून सर्वजण या ठिकाणी अतिशय उत्साहाने एकत्रित आलेले आहेत। आताच अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। या मिरवणुकीचा सर्वांनी आनंद घेतलेला आहे आणि या ठिकाणी त्रिसरण पंचशील ग्रहण केलं जात आहे। यानंतर बौद्ध संघर्ष समितीच्या संघटक आदरणीय संघमित्रा खोरेताई यांचं या ठिकाणी प्रबोधन होणार आहे। की आजच्या कार्यक्रमाचा प्रस्तावित त्यांनी या ठिकाणी थोडं सादर करायचंय जास्त वेळ नाही होता। सर्वांना ब्रीथ आयकॉन सोसायटी मला वाटतं वाघोलीमध्ये एकमेव अशी सोसायटी आहे। या सोसायटीमध्ये सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरे होत असतात। त्या सर्व कार्यक्रमापैकी आजचा हा कार्यक्रम साजरा करत आहोत। विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 134वी जयंती आपण साजरी करत आहोत। ज्यांनी मानवतेसाठी लढा दिला या महामानवांची जयंती साजरी करायची म्हणजे काय करायचं, त्यांना आपण का आठवायचं, याच्या पाठीमागे काही कारण असतं। त्यांच्याबद्दल आपल्याला काही माहीत व्हावं, काही अनटोल्ड स्टोरीज असतात त्या आपण डिस्कवरी पाहत असतो। आजकाल इंटरनेटचा जमाना आलेला आहे। इंटरनेटवरती प्रत्येक गोष्ट जी भेटते ती खरी असते असं नाही, कारण त्या ठिकाणी सुद्धा जे काही अपलोड डाउनलोड जे होत असते ते माझ्यासारख्या किंवा अजून कुणीतरी केलेलं असतं। तर या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मला कमिटीनं आदेशित केलेलं आहे। काही माझे मित्र आहेत, मी अगोदर बऱ्याच वेळा म्हणतो की बरं बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे। बरोबर बोललं तर ते खूप चांगलं वाटतं, खरं बोललं तर ते जी म्हण आहे ना, खरं बोललं तर आईला पण बोलू लागतं। खरं बोललं पाहिजे। काही मित्र म्हणतात की गायकवाड तुम्ही जे 2-3 पानं घेऊन येता ना ते तुम्ही आणत जाऊ नका, ते आम्हाला आवडत नाही। तर मी त्यांना म्हटलं, अरे तुझ्या आवडीचं आणि निवडीचं मला काय घेणं नाही। संतांनी सांगितलेलं आहे जे जे आपणाचं ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकाळी जण। जे आपल्याला माहित आहे त्यामध्ये जर काही चूक असेल तर समोरच्या व्यक्तीला सांगून द्यावं की हे चुकीचं आहे म्हणून। आज आपण आपल्या ब्रीथ आयकॉन हाऊसिंग सोसायटीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत। देशामध्ये एक गाव असं नाही जिथं माझ्या भीमाचं नाव नाही, जिथं माझ्या भीमाचं नाव नाही। मग हा जयंती सोहळा फक्त भारतातच साजरा होतो का? हा जयंती सोहळा फक्त भारतातच साजरा होतो का? तर नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एकच जागतिक नेते आहेत ज्यांची जयंती या जगामध्ये जवळजवळ 154 देशांमध्ये अतिशय उत्साहाने साजरी केली जाते। याचं कारण काय? तर त्याचं कारण काय, तर कवी काय म्हणतो, आज आमचं जे काही आहे, आज आमचं जे काही आहे ते सर्व बा भीमा तुझंच आहे, ते सर्व बा भीमा तुझंच आहे। हे जगणं, हे मरणं, हे
काय केलं आमच्यासाठी. तर बंधू आणि भगिनींनो, आपण राहत असलेल्या देशाचा कायापालट करायचा असेल तर नागरिकांना असणारा सर्वात मोठा अधिकार जो मताधिकार आहे तो तुम्हाला कोणताही मोबदल्याशिवाय मिळालेला आहे. मग तो अधिकार देशातील गर्भ श्रीमंताला आणि रस्त्यावरील भिकाऱ्याला जरी असेल तरी तो एकच आहे. मग एवढं असून सुद्धा आम्हाला अशा कार्यक्रमामध्ये निमंत्रणाची वाट पाहावी लागते किंवा निमंत्रण द्यावं लागतं. हे कितपत योग्य आहे? कारण अच्छे काम के लिए किसी के न्योते की जरूरत नहीं होती है. अच्छे काम के लिए किसी के न्योते की जरूरत नहीं होती है. जिसका जमीर जिंदा है वो अपने आप आ जाता है, और जिसका जमीर मरा हुआ है वो कभी भी नहीं आएगा. एक IAS अधिकारी आहे अविनाश धर्माधिकारी, त्यांचं मी लेक्चर ऐकलं होतं. ब्राह्मण आहे ते त्यांच्या भाषणात सांगतात की त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव आवडीने सिद्धार्थ ठेवलं. तर त्यांच्याच काही मित्रांनी म्हटलं की हे त्यांचं नाव आहे, हे त्यांच्यातलं नाव आहे. म्हणजे आपण एवढे उच्च शिक्षित असून, एवढे सुशिक्षित असून सुद्धा आपली जी विचारसरणी आहे ती विचारसरणी बदलली पाहिजे. आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे. आज आपण पाहतो की या देशामध्ये खूप मोठा वाद आहे. देशामध्ये खूप मोठा वाद आहे जो रिझर्वेशनचा आहे. त्या रिझर्वेशनसाठी मी थोडीशी माहिती आपल्याला देऊ इच्छितो. कारण हा जो कार्यक्रम आयोजित करायचा असतो त्याच्या पाठीमागे सत्य आणि सत्यच आपल्याला समजलं पाहिजे. देशामध्ये जवळजवळ 52% आरक्षण आहे. वेगवेगळे वर्ग आहेत. यामध्ये आहे SC कॅटेगरी जे आहे त्यांना 13% आरक्षण आहे. या SC कॅटेगरीमध्ये 59 जाती आहेत. पुन्हा एकदा विचारतो, SC कॅटेगरीमध्ये किती जाती आहेत? सांगा मोठ्याने सांगा, म्हणजे आपण जागा आहोत याचं हे उदाहरण असतं. SC कॅटेगरीमध्ये किती जाती आहेत? 59 जाती आहेत. आणि या 59 जातीमधून मी एका जातीचा आहे. मला किती आरक्षण असणार आहे? पॉइंटमध्ये आरक्षण असते. तरी सुद्धा माझ्याकडे बोट दाखवला जातो. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण अतिशय डोळसपणे विचार केला पाहिजे. ST कॅटेगरीमध्ये 7% आरक्षण आहे, ज्यामध्ये 47 जाती आहेत. जे मी हे वर्ग सांगत आहे हा मुद्दाम म्हणून वर्ग सांगत आहे कारण याच प्रवर्गामधून इथं समोर बसलेले सर्व माझे बांधव आणि भगिनी आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या काळजावरती हात ठेवायचा आहे आणि आपल्याला मनाला विचारायचं आहे की खरोखर मी काय करत आहे आणि माझ्यासाठी या महामानवाने काय केलेलं आहे. ओबीसी वर्ग आहे, खूप मोठा वर्ग आहे ओबीसी. त्यांनाही माहित नाही बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलेलं आहे. ओबीसी वर्गामध्ये 19% आहे आरक्षण. या जातीमध्ये या वर्गामध्ये 346 जाती आहेत. SBC वर्ग आहे, यांना 2% आरक्षण आहे, 14 जाती आहेत. NP याच्यामध्ये वेगवेगळे आहेत ग्रुप. NP A आहे, ज्यांना 3% आरक्षण आहे, त्यामध्ये 14 जाती आहेत. NP B मध्ये आहे 2.5% आरक्षण आहे, 38 जाती आहेत. NP C यांना 3.5% आरक्षण आहे, ज्यामध्ये 1 जात आहे. ते आपण शोधायचं मी कशामध्ये येतोय ते. NP D याला 2% आरक्षण दिलेलं आहे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून, आणि यामध्ये 1 जात आहे. याशिवाय आपण सर्व सुशिक्षित आहात, आपल्याला सर्व माहित आहे ओपन कॅटेगरीमधून जे म्हणतात की आम्हाला काही दिलं नाही बाबासाहेबांनी. संविधानाचा आधार घेऊन EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जो आहे त्यांना किती टक्के आरक्षण दिले कोण सांगते? सांगा, कुणी सांगा, सांगा मोठ्याने सांगा, समजू ना सर्वांना. 10% आरक्षण दिलेलं आहे. याच्याशिवाय महिलांना 50% आरक्षण आहे. RT राईट टू एज्युकेशन ऍक्ट, या ऍक्टचा संदर्भ घेऊन किंवा याचा आधार घेऊन माझ्याही सोसायटीमध्ये काही लोकांनी आपल्या मुलांना ऍडमिशन घेऊन दिलेलं असेल मोठ्या मोठ्या शाळांमधून, परंतु त्यांना या गोष्टीची लाज वाटते की मी कसं सांगू की मी RTE मधून माझ्या मुलाचं ऍडमिशन घेतलेलं आहे. तर हे बाबा
बाबासाहेबांनी केलेला आहे सर्वांसाठी. आदरणीय आजचे जे अध्यक्ष आहेत संघमित्राताई थोरे यांच्या बॅचमेट आहेत या आदरणीय संबोधिताई देशपांडे या जळगावला प्रोफेसर आहेत. त्या सांगतात त्यांच्या भाषणामध्ये की त्या लवकरच अनाथ झाल्या होत्या. त्यांनी मुद्दाम सांगितलं की देशपांडे नाव हे माझं आडनाव मी मुद्दाम ठेवलेलं आहे, कारण जनतेला समजलं पाहिजे मी कोणत्या प्रवर्गामधून आहे. आणि मग काय म्हणतात की बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये जर अनाथांसाठी जर व्यवस्था करून ठेवली नसते तर मी संत श्री गाडगे महाराज अनाथाश्रम पुणे या ठिकाणी शिकून मी प्रोफेसर झाले नसते. हे त्या मान्य करतात आणि आवर्जून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतात. बाबासाहेबांनी सर्वांसाठी केलं आहे, पण त्याचं नाव फक्त मीच घ्यावं हीच खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट या भारत देशामध्ये आहे. जगामध्ये प्रत्येकाला समान काय आहे तर ते फक्त आणि फक्त आकाश आहे. तर आकाशाची वाटणी कुठेही झालेली नाही. पाण्याची वाटणी केलेली आहे आपण, जमिनीची वाटणी केलेली आहे, पैशाची वाटणी केलेली आहे, जंगलांची वाटणी केलेली आहे, नद्यांची नाल्यांची सर्वांची वाटणी केलेली आहे, परंतु आकाशाची वाटणी केलेली नाही. आणि आकाशाप्रमाणे आकाश जसं सर्वांना समान पाहतं असं समान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातील प्रत्येक नागरिकाला त्या दृष्टीतून पाहिलेलं आहे. सर्वात शेवटी एक दोन गोष्टी सांगतो. वेळ खूप झालेली आहे, या गोष्टीचं मला भान आहे. आपण 2019 मध्ये या ब्लीथ आयकॉन हाऊसिंग सोसायटी या पवित्र ठिकाणी आपण पहिल्यांदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली होती. आणि आज 7वं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी सर्वांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग असतो. काही मित्र मला म्हणतात की कोण आहे आंबेडकर, कोण आहे आंबेडकर. एका कवितेमधून या दोन गोष्टी सांगत आहे. आंबेडकर कोण आहे. पोटाची भाकर आंबेडकर, पाठीवरचं दप्तर आंबेडकर, शोषितांचं घर आंबेडकर, स्वातंत्र्याचं शिवार आंबेडकर, माझ्या आयुष्याचा करार आंबेडकर, माझं सारं घरदार आंबेडकर, माझ्या शब्दांचा विचार आंबेडकर, हे माझं जगणं आंबेडकर, अन्यायावर वार म्हणजे आंबेडकर, समतेचा विचार आंबेडकर. म्हणून पुन्हा एकदा म्हणतो, काय विचारतोस कोण आंबेडकर. अरे माझा आणि तुझा आणि या सर्वांचा उद्धार करता जो आहे त्याचं नाव आहे आंबेडकर. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून एक जयघोष देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, ब्लीथ आयकॉन सोसायटीचा. थँक्यू, धन्यवाद. आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद. यानंतर आदरणीय साबळे सर, आपण माईक सांभाळा. अगदी थोड्याच शब्दात पण चांगल्या पद्धतीनं गायकवाड साहेबांनी आपल्याला आपण सर्वजण या ठिकाणी करीत असलेला सर्व धर्म समभाव ही एक जी आपण नेहमीच त्या पद्धतीचा अनुभव या ठिकाणी घेतोय सोसायटीमध्ये. आणि त्याच निमित्तानं आपण सगळे कार्यक्रम अतिशय गुण्यागोविंदानं आणि चांगल्या पद्धतीने साजरे करीत असतो. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचंही आयोजन आपण दरवर्षी करतोय. यानंतर मी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि प्रमुख वक्त्या संघमित्रताई कोरे यांचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी विस्कुते काकूंना स्टेजवरती आमंत्रित करतो. कृपया त्यांनी स्टेजवरती यायचं.
पुढे जाऊन यायचं असं जाऊन तिकडून यावं परत असं फिरून बरं जाताना असं जायचं इकडून यायचं मस्त मोठ्या जागेवर अगदी गायकवाड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आकाशातील चंद्र तारे जर माझं भवितव्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा उपयोग काय हे तंतोतंत ठरवतंय. मी या ठिकाणी विस्मृती वर्षांना विनंती करतो, आपण संघमित्र ताई खोरे यांचा शाल घालून सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. ताई या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी सोसायटीतर्फे आपला खरोखरच आभार व्यक्त करतो. आणि यानंतर मी कार्यक्रमात पुढं आराध्या कट्टी तिचं स्पीच आहे तिने ते सादर करायचं आहे. Good evening everyone, one and all present here. Today I am going to tell a speech on Dr. Babasaheb. First, who is Dr. Babasaheb Ambedkar? He is the father of the Indian Constitution. He was born on 14 April. There are six fundamental rights in Constitution of India. First, right to equality. Second, right to freedom. Third, right against exploitation. Fourth, culture and educational rights. Fifth, right to freedom of religion. Last but not the least, the sixth one, right to constitutional remedies. Our country runs by a constitution, not by any religion or caste. Jai Bhim Namo Buddhaya. Thank you. यानंतर मी जास्त वेळ न घेता कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या संघमित्र ताई खोरे यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे. थोडंसं पुढे एक चेअर तिथं बसतो, तिथं जवळ बसतो. सर्वांना सगळी जय भीम. जय भीम. खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे, आणि मला असं वाटलं गायकवाड साहेबांचं भाषण ऐकताना की बाहेरच्या वक्त्याची खरं म्हणजे तुम्हाला गरजच नाहीये. तुमची सोसायटी इटसेल्फ काय म्हणतात त्याला सेल्फ सफिशियंट आहे. कारण की तुम्ही ज्या पद्धतीने मिरवणूक मी आले त्यावेळेस बघितलं की मिरवणूक चालू होती सोसायटीमध्ये, आणि खूप चांगली कन्सेप्ट आहे की मागच्या वर्षी मी असं ऐकलं की रथातून बाबासाहेबांचा फोटो आणला गेला होता, आता रोल्स रॉयस होती. तर ही खूप चांगली एक प्रघात आहे असं म्हणूयात ह्या सोसायटीचा, की तुम्ही गेल्या काही वर्षांपासून ही जयंती साजरी करत आहात. तर मला वाटतं ही सोसायटी सेल्फ सफिशियंट म्हणजे पूर्णपणे स्वयंभू अशा पद्धतीची म्हणावी लागेल. त्याच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा येतात प्रश्न पडतो की आता आम्ही किती वैचारिक डोसा असायचो. कारण की ज्या पद्धतीने गायकवाड साहेबांनी एवढे सगळे मुद्देसूद, इव्हन आता ही छोटी पण जी म्हटली की सगळे आकडेवारीपासून ते सालांपासून ते सगळं तोंडपाठ होतं ह्या सगळ्यांचं. तर आत्ताच्या मिरवणुकीच्या सगळ्या झोन नंतर अजून एखाद्या वक्त्याचं भाषण ऐकणं आणि एखाद्या वक्त्याला परत सहन करणं हे सगळ्यांना किती शक्य आहे, ते पण 14 एप्रिलच्या दिवशी. कारण 14 एप्रिल हा आपला आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस तर असतोच, पण आपल्याला खरंच बेधुंद होऊन नाचायला आवडतं त्या दिवशी. म्हणजे ह्याबद्दल माझं काहीही दुमत नाहीये. आणि हे बेधुंद होऊन लहान मुलांनी नाचावं, स्त्री पुरुषांनी नाचावं, म्हाताऱ्या पोतऱ्यांनी नाचावं, असाच हा दिवस आहे. कारण की हा आज आपला सण आहे, हा आपला उत्सव आहे, हा आपला बाबासाहेबांचा वाढदिवस आहे. म्हणजे आपण म्हणतो ना घरांमध्ये आपण केक कट करतो प्रत्येकाच्या बर्थडेला, तर आपण बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा आपल्याला वाटतं की आपण एक केक कट करावा, की आपल्या घरातल्या एका मोठ्या माणसाचा बर्थडे आहे
त्याच्यामुळे मला असं वाटतं की गायकवाड साहेबांनी बऱ्यापैकी स्टॅटिस्टिकल आणि थोडीशी सामाजिक भान देणारी मांडणी केलेली आहे त्यांच्या भाषणामध्ये. मी थोडी करुणेच्या अँगलनी मांडणी करायला मला आवडेल, किंवा थोडी काय म्हणतात त्याला, समन्वयाच्या अँगलनी आपण कसं अजून पुढे जाऊ शकू, ही मांडणी मला आपल्या सगळ्या सोसायटीच्या. कालच मी एका सोसायटीमध्ये प्रमुख वक्ता म्हणून गेले होते. चरोली आळंदीच्या साईडला एक सोसायटी होती, तिकडे पण अशीच तुमच्यासारखी सगळ्या समाजातली, सगळ्या जाती धर्मातली लोक सगळी एकत्र येऊन सगळे सण आणि सगळे उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये, शिवजयंती पण त्यांनी साजरी केलेली होती, भीम जयंती ती नुकतीच साजरी केली. अशाच एका सोसायटीत मी कालच जाऊन आले. तर मला असं वाटतं की अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या बरोबरीने उभं राहणं, एकमेकांना साथ देणं, ह्या भावनेतून आपण जास्तीत जास्त पुढे काम केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण की आपण एक ते एकच आपली एक बाजू मांडत राहणं पेक्षाही सगळ्यांची बाजू आपण समजून घेणं, समन्वय साधणं सगळ्यांशी, हा मला वाटतं अशा प्रकारच्या सोसायटी प्लॅटफॉर्मवरती जास्त गरजेचा मुद्दा मला वाटतो. आत्ताच्या सगळ्या धावपळीमध्ये सगळेजणच धावपळ करत होते, त्याच्यामुळे मी थोडे पेशन्स ठेवलं या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण कदाचित त्यांना त्याच्यामुळे वेळ नसेल झाला माझी काही बॅकग्राऊंड सांगायला, किंवा माझी काय म्हणतात पार्श्वभूमी, माझी काय बॅकग्राऊंड आहे. आता गायकवाड सरांनी माझे काही व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना थोडंफार कल्पना आहे त्या गोष्टीची. पण कदाचित तुम्हाला इथे जो उपस्थित जनसमुदाय आहे त्यांना माझं बॅकग्राऊंड माहिती नसल्यामुळे मला 5 मिनिटं ते सांगायला आवडेल, आणि मग थोडंसं म्हणजे मला जास्त वाटत नाही की मी तुमचा जास्त वेळ घ्यावा. खरंच सांगते, कारण की एक मानसिकता असते, जयंतीची एक मानसिकता असते, त्याच्यामध्ये आपण पण किती डोस द्यावा समोरच्या व्यक्तीला हे ठरवावं लागतं. नाही नाही, घ्या ना तुम्ही. वर्षातून एकच दिवस असतो, आणि तुमचं बॅकग्राऊंड यासाठी सांगितलं नाही की तुमच्याकडून आम्हाला समजावं. नाही, कसं आहे गायकवाड साहेब, तुम्ही त्या ह्याच्यातले पक्के नेते आहात, पण सगळ्यांचा पेशन्स पण तेवढाच असला पाहिजे. एक दिवस ठेवतात पेशन्स सगळेजण. ठीक आहे. माझं नाव त्यांनी मग अशी सांगितलं, संघमित्रा खोरे, तुमच्या फ्लेक्सवरती पण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण माझं ओरिजिनल जन्माचं नाव ते नाही आहे. माझं जन्माचं नाव दीपा अरुण खोरे असं आहे. आणि माझे वडील अरुण खोरे मोठे पत्रकार, लेखक, संपादक, विचारवंत, समाजवादी, आंबेडकरीवादी चळवळीशी मोठं जोडलेलं नाव आहे ते. त्याच्यामुळे माझ्या घरामध्ये तसं पुरोगामी वातावरण होतं. पण थोडक्यात सांगायचं असं की स्त्री म्हणून मला आता जास्त स्त्री म्हणून मुद्दा मांडायला आवडेल. काही पुरुषांना थोडंसं कदाचित त्याच्यात आयसोलेटेड वाटू शकेल, पण स्त्रियांचा समुदाय इथं मोठा आहे, आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आणि त्याचा मुद्दा कसा पुढे लागू झाला माझ्या आयुष्यामध्ये हे मी फक्त 5 मिनिटं सांगेन. माझा जेव्हा जन्म झाला त्याच वेळेस मी 2 नंबरची मुलगी होते घरातली. म्हणजे आपल्याकडे कसं असतं, पहिली मुलगी, माझी मोठी एक बहीण होती मला जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा, आणि पहिली पेटी धनाची पेटी म्हणून तिचं स्वागत केलं गेलं कुटुंबामध्ये. पण ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस असं झालं की अरे मुलगीच झाली परत. आणि माझा ॲक्च्युली बॅकग्राऊंड मी परत एकदा सांगायचं विसरले. माझा जन्म म्हणजे काय, माझ्या पूर्वाश्रमीची जी जात आहे ती आहे शहाण्णवकुई मराठा. माझे वडील शहाण्णवकुई मराठा समाजातले, माझी आई, आणि माझा जन्म त्या जातीत झालेला. आणि त्याच्यामुळे आमच्याकडे असं झालं की वंशाला दिवा, आता कसं होणार, दुसरी पण पोरगीच झाली. माझ्या वडिलांच्या तुलनेने पुरोगामी थोडासा एक बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांनी ऍक्सेप्ट केलं की मुलगी झाली तर हरकत नाही. पण माझी आई गावाकडची होती, विदर्भातली, आणि तिकडचं त्यांचं सगळं वातावरण तुलनेने प्रतिगामी स्वरूपाचं असल्यामुळे त्यांना मात्र तिच्या आईची आई इथं आलेली डिलिव्हरीसाठी, आणि ती म्हटली अगं बाई खरंच की मुलगीच झाली. आणि मग जे तिला हे झाला, धक्का बसला तो. पण माझ्या वडिलांनी त्याही काळामध्ये, बर्फी वाटतात ना मुलगी झाली की, पण माझ्या वडिलांनी मात्र त्यावेळेस पेढे वाटले होते त्याही प्रक्रियेमध्ये. तर एकीकडे पुरोगामी म्हणजे ज्या जातीत माझा जन्म झाला तिकडे 2 वेगवेगळे पैलू मी लहानपणापासून अनुभवत आले, की जिकडं माझे वडील पुरोगामी सर्कलमध्ये होते, पण माझ्या आईच्या नातेवाईक, मराठा नातेवाईक आणि सगळं इकडचं जे बॅकग्राऊंड होतं ते तुलनेने तेवढं पुरोगामी पद्धतीचं नव्हतं. आणि त्याच्यात मुख्यतः जो भाग होता तो स्त्री म्हणून जो मी सांगितलं परत एकदा, तर तो थोडासा एक अनुभव 3rd स्टँडर्डमध्ये. आणि माझ्या मावशीचं लग्न ठरलं, सख्या मावशी, ते काहीतरी पैशाची मागणी करतात, म्हणजे हुंडा मागतायत ते. आणि मला फार
डोक्याचा त्रास व्हायला लागला. तिसरीत होते बरं का मी तेव्हा, म्हणजे पण तरी मला असं वाटलं की अरे मावशी तर माझी इतकी छान आहे दिसायला आणि ते कशाला तिच्याकडून पैसे मागतायत पुन्हा. तर मी माझ्या वडिलांना भलं मोठं पत्र लिहिलं त्या मुद्द्यावरती की हे काही मला पटत नाहीये, की हे काय हुंडा वगैरे, हा काय प्रकारे हुंडा. म्हणजे तेव्हापासून बंडखोरीची मुळं जरा थोडीशी वाढायला लागली होती आणि मी फार प्रतिप्रश्न करायला लागले की मग बाईच का घरातली कामं करते, पुरुष का करत नाही. मग पुन्हा पुढे वयात आल्यानंतर गावाकडच्या भागामध्ये तुम्हाला माहितीये, बायकांना माहितीये की अजूनही स्त्रीला काही विशिष्ट दिवसांमध्ये वेगळं बसवलं जातं. शहरामध्ये तुलनेने ते प्रमाण कमी आहे, पण ग्रामीण भागामध्ये तो अजूनही तसाच प्रकार अजूनही चालू आहे. तर मला त्याचा राग यायचा की स्त्री तर देवी पण एक स्त्रीच होती ना, मग तुम्ही स्त्रीला का बाजूला बसवता, तो विटाळ का मानता तुम्ही. मग हे मला पटायचं नाही. मी प्रश्न विचारायचे. मग आई म्हणायची की अगं ते परंपरागत तसंच असतं, कशाला तू जास्त हे करते. मग मी म्हणायचे की त्या मावशींना, माझ्या मावस बहिणींना निर्णय प्रक्रियेत का सहभागी करून घेतला नाही. कुठलीही गोष्ट जर तुम्ही चर्चा करत असाल घरामध्ये तर त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेत का समाविष्ट करून घेतलं जात नाही का, म्हणून ती फक्त चूल आणि मुलावरतीच फक्त मला दिसते. तिला का स्वतःचं काही वेगळं मत नाहीये किंवा वेगळं मत सांगितलं जात नाही. तर त्याच्यामध्ये ते म्हणे की नाही त्यांचं काही शिक्षण जास्त झालं नाही, ते कशाला ते तिचा नवरा तिला विचारेल जास्त. पण तुम्ही मग स्त्रियांना का दुय्यम स्थानामध्ये ठेवता, त्यांना का मूर्ख समजता. त्यांना सगळ्या प्रोसेसमधून मग जेव्हा मी आर्ट्समध्ये गेले, थोडंसं मी पत्रकारितेचं पण माझं बऱ्यापैकी काम झालेलं होतं. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा मी लिहायला लागले, थोडंसं मी लिखाण पण केलं त्या काळामध्ये आणि मग मी प्रश्न विचारायला लागले, तेव्हा मला लक्षात आलं की सगळ्या वेगवेगळ्या स्तरावरचे जे समाज आहेत, आपले वेगवेगळे धार्मिक समाज आहेत, ज्याच्यामध्ये मी फक्त हिंदू म्हणणार नाही, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, जैन आहे, बौद्ध आहे, या पद्धतीच्या समाजांमध्ये पण मी वावरायला लागले. तिथं त्यांच्याकडून पण ती माहिती घ्यायला लागले आणि थोडेसे लेख त्या सगळ्या संदर्भात लिहायला लागले. त्याच्यामध्ये आम्ही एक उपक्रम केला. सकाळमध्ये असताना एक न्यूजपेपर इन एज्युकेशन म्हणून एक उपक्रम होता. त्याच्यात आम्ही वस्तीमध्ये म्हणजे झोपडपट्ट्यातल्या मुलांना आम्ही जाऊन शिकवायचो काही विषय. आणि तिकडं लक्षात आलं की आपण जरी शाळांमध्ये मुलांना किती चांगले विषय शिकवले ना, तरी ती मुलं परत जाऊन वस्त्यांमध्येच राहतात. त्यामुळे त्या मुलांवरती काही फारसा परिणाम होत नाही. मग माझ्या लक्षात असं आलं की आपल्याला ह्याच्या संदर्भात काहीतरी चांगलं काम, भरीव काम केलं पाहिजे. आणि तेव्हा मला MSW मास्टर ऑफ सोशल वर्क हा जो एक प्रोफेशनल कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण पण घेऊ शकता सामाजिक कार्याचा आणि तुम्ही